सध्या जे काही ओघ आहे सत्काराचा, हा प्रत्येक वार्डात सत्काराचा ओघ चालू आहे. आणि मला वाटतं की हा कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत, कार्यकर्त्यांनी केलेलं मतदान, आणि मग त्यांना वाटतं की आपण मतदान केलेलं आहे, आपल्या नेत्याचं आपण स्वागत केलं पाहिजे, त्याच्यासाठी हा ओघ. आमचे दुसरे सहकारी अब्दुल सत्तार पालकमंत्री झाले, इच्छा संजय शिरसाटांच्या मनात नाही. पालकमंत्री नाही, मंत्रिपदही नाही, त्यांच्यावर अन्याय सुरू आहे. नाही, असं नाही, अन्याय गिन्याय काही नाही. एकनाथ शिंदे साहेब सगळ्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतात आणि मला वाटतं शिरसाट साहेबांना सुद्धा न्याय मिळतो. त्यांना आता मंत्रिपद तर भेटत नाही, मात्र दुसऱ्या बाजूला चंद्रकांत खैरे म्हणतात की मला गद्दाराला गाड्याला पश्चिममध्ये उभं राहायचं. मला काय खैरेची हौस अजून भेटली नाही. खैरेला म्हणा पश्चिम मतदारसंघात पहिली उमेदवारी आण, नंतर बघू. पहिले उमेदवारी आणा म्हणा, नंतर आपण बघू कोण कोणाला गाडतं, कोण कोणाला निवडून आणतं, नंतर बघू. पहिली तुमची पात्रता याच्यात आहे की तुम्ही उमेदवारीत आणा. उमेदवारी आणल्या तुम्हाला सांगू संजय शिरसाट काय आहे, तुम्ही कोण आहे हे नंतर सांगू. खैरेंची जी हौस आहे त्याच्याबद्दल काय सांगू? खैरेची हौस तुम्हाला सांगतो, खैरेची हौस मिटू शकत नाही. कारण खैरेने आता फक्त नेतेगिरी करावी, त्यांना उभा राहू नये, हे असं माझा त्यांना सल्ला आहे. आणि खैरेला मातोश्री कोणी आता विचारित नाही. खैरेला उमेदवारी सुद्धा भेटत नाही. खैरेला मातोश्री सुद्धा येऊन देत नाही. उभेच राहिले खैरे तर काय करायचं? मी डिपॉझिट घालू देत जात कोणाचं डिपॉझिट घालू, कारण मी घालण्यापेक्षा मतदारच खैरेचं डिपॉझिट घालते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.